उद्या 3 वाजता रिपोर्टिंग करायचं सोनारीला. लक्ष असू द्या. उद्या RPLचा सामना आहे. वीर मराठा जोहे. बरोबर 3 वाजता अ, तुम्हाला रिपोर्टिंग करायला लागेल. आमचे एक तर बाउन्सर JP बाई, आपले सर्व बाउन्सर त्यांचा मी आभार व्यक्त करेन. गेले 5 रात्री त्यांची प्रामुख्याने उपस्थिती आपण पाहिली आणि खूप चांगलं काम त्यांचंही पाहायला मिळालं. त्यांचा एक विशेष सन्मान आपण या 2 षटकानंतर करणार आहोत. पहिला बॉल फुल लेन बॅक टू द बॉलर, संधी आहे आणि ते मात्र डिरेक्ट हिट. एक धाव आली या बॉलवरती. गावदेवी आंबिवली विपक्ष मोर्या बोरगाव पेन तालुक्याचा संघ, दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्याचा संघ, नेरे धुंद्रे विभागातील हा संघ आहे आंबिवली. आणि त्याचबरोबरीने दुसऱ्या बाजूला बोरगाव टीमला पाहत आमचे ॲडव्होकेट जगदीश दादा पाटील, त्यांचं गाव देखील आंबिवली आहे, पेन आंबिवली. यस, भूपेश गरत आणि विकेश देसले, रोशन गरत आमचे सहआयोजक, त्यांचं मी विशेष कौतुक करेल. या स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी राहिली. विकेश देसले, भूपेशभाई गरत 40+ मास्टर, रोशन गरत आमचे सलमान भाई आणि खरं तर त्यांचे सर्व सहकारी, प्रत्येकाचं मी मनापासून आभार व्यक्त करेल. मानव गावडे आणि तिकडे एक सर्वांचं खरं आभार. प्रत्येकाचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेत राहिलं. पेन नगरपालिकेच्या मैदानामध्ये नाईट स्पर्धा भरवणं सोपं नाहीये. पेन शहराच्या अगदी मधोमध हे क्रीडांगण आहे आणि या क्रीडांगणावरती पेन तालुक्यातील अप्रतिम दर्जाची स्पर्धा सध्या आपण पाहत आहे. शूरवीर शंभूराजे चषक 2026, चंद्रकांत पिंगला, 5 दिवस विशेष सहकार्य त्यांचंही राहिलंय. खेळाडू सफळ झाले आणि त्यांना फॉलो करत असताना परफेक्ट यॉर्कर कुणाल शिंदेचा पाहायला मिळाला. भिंगरी गोलंदाज कुणाल शिंदेचा बघा हात कसा फिरतो डबल, तर मग त्याच्या बॉलला जज करणं सोपं नाहीये. बघा पुन्हा ऍक्शन रिप्ले जर पाहिला, कुणाल शिंदेचा एक वर्सटाईल गोलंदाज आहे. त्याला पाहिलं की पाकिस्तानचा सोहेल तन्वर आम्हाला आठवतो. क्या बात आहे, अप्रतिम अप्रतिम जबरदस्त गोलंदाजी कुणाल शिंदेकडून होताना पाहायला मिळाली. फुल लेंथ हा बॉल विकेट किपरकडे चालला, निर्धाव चेंडू. 48 संघांचा सहभाग आणि या स्पर्धेमध्ये खूप मोठी भरीव कामगिरी राहिली. रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना टो क्रशिंग यॉर्कर, तिथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. क्या बात आहे, कमबॅक. मागचा सामनाही एकतर्फा जिंकला बोरगावने आणि या ओव्हरमध्ये देखील बघा रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना निलेशला पण पाहिलं आणि बरोबर बुंध्यात बॉल, यॉर्कर, त्रिफळा उद्ध्वस्त, परफेक्ट यॉर्कर, फर्निचर डिस्ट्रॉइड. खेळाडू बाद, ग्रेट कमबॅक, अप्रतिम कमबॅक. साई एंटरप्राइजेस, राजाबाई घरात या पण मंचावरती. साई एंटरप्राइजेस, राजेश भाई घरत, मला वाटतं क्या बात है, आज एका वेगळ्या मूडमध्ये त्यांच्या राईट हँड पॅडी आहे. आई आपका भी स्वागत है. साई एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर राजेश भाई घरत कंस्ट्रक्शन मटेरियल सप्लायर तर उद्योजक आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन. 2 धावा आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त धावफलकावरती आणि आता सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज त्या ठिकाणी येत आहेत. धीरज फार एंडे, धीरज बेलकडे, आणखीन एक अष्टपैलू खेळाडू. मेगा फायनलचा सामना आणि त्या दबाव आंबिवली संघावरती आहे, ज्या आंबिवलीने 2च धावा, एक खेळाडू बाद, ज्या आंबिवलीने तालुका टीमला पराभूत केलं. त्या आंबिवली संघाच्या वाट्याला आता संघर्ष आहे आणि आंबिवली संघाचा प्रवास जर आपण पाहिला, जेव्हा जेव्हा तालुका संघाच्या अगेन्स्ट तो खेळलाय तेव्हा मात्र साधारण हा संघ सरशी राहिलाय आणि दमदार कामगिरी या टीमची राहिली. पद्धत ग्रामीण गटामध्ये आयकॉन नाही आहेत, गावचा संघ खेळतोय. स्लॉग हिटचा प्रयत्न होता. फलंदाज नितीन पाटील आणि करण घनसोलकर, करण घनसोलकरचा आपण पाहिला वन्स अगेन सिंगल, एक धाव इथे मिळाली. टीमची धावसंख्या धावफलकावरती 3. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेन नगरपालिका, नगरपालिकेचं हे मैदान ऐतिहासिक मैदान आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन संपन्न झालं आणि त्यानंतर विविध स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज
या क्रीडांगणामध्ये पण साधने पाहत आलो. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून मिळालेला आहे. अतिरिक्त रन्स ऍड होईल. बॅटिंग करत असताना गावदेवी आंबिवली टीमच्या खात्यामध्ये सुपर 6 मध्ये आलेले सर्व संघ गावदेवी गावठाण, गावदेवी आंबिवली, त्याचबरोबर मोरिया बोरगाव, त्याचबरोबर स्वर्गीय मनोज स्मृती, आई केंबादेवी खरोशी ब संघ, त्याचबरोबर गावदेवी दीव या संघानं आपण पाहिलं. 48 मधून मात्र हे संघ टॉप 6 मध्ये आले आणि या 48 मधून शेवटचे 2 संघ आता मेगा फायनलचा सामना खेळत आहेत. एकही सामन्यामध्ये पराभूत न होता जो संघ पुढे जाईल तो असेल चॅम्पियन. आणि करण घनसोलकर चेक केलं तर त्या ठिकाणी रिप्ले टेलिकास्ट मध्ये रनआउट आपण चेक करतोय. प्रीतम पाटील मॅच ऑफिशियल्स त्या ठिकाणी आहेत आणि ते चेक करतील. कालच रायगड जिल्ह्याची मानाची स्पर्धा भारतीय जनता पार्टी उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंदजी गावण यांच्या माध्यमातून पाहिली. 33 बाईक आणि 1 4 व्हीलर 3 फ्रीज आणि पहिला क्रमांक पटकाला गोरसई बने, दुसरा क्रमांक नवीन शेवा, तिसरा क्रमांक वशेणी, चौथा क्रमांक आपल्या पेन तालुक्यातील श्रीराम बळवली पिरकोन या संघाने आपण पाहिलं. आणि जबरदस्त कामगिरी प्रत्येक टीम कडून पाहायला मिळाली. खेळाडू बाद करणने अर्धा मैदान सोडला आणि इथून मात्र तो बाहेर चाललाय. बिग विकेट. मला वाटतं फायनलचा सामना ही एकतर्फा होतो की काय. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आतापर्यंत बोरगावने अप्रतिम, कौतुकास्पद, वाखाणणे जोगी राहिली. नवीन बॅटर मैदानाकडे चाललेत. मनीष जले, नवीन बॅटर मनीष जले मैदानाकडे चाललेले आहेत. 4च धावा धावफलकावरती आहेत. आवाज थोडासा कमी असल्या कारणाने मी दिलगिरी व्यक्त करेल प्रेक्षकांची. सकाळचं सत्र झालंय, ब्रह्ममुहूर्ताला सुरुवात झाली. 4 नंतरचा प्रहर म्हटलं की डबल ऑक्सिजन, म्हणून याच वेळेला प्रत्येक जण वॉकिंगला जात असतो सकाळी आणि हा वेळ खास महत्वाचा आहे. ऑन साइडला दे घुमा के लॉंग ऑनला फील्डर जज करतो सिद्धेश. झेल टिपत असताना 1 मोर विकेट. आणखीन एक धक्का बॅटिंग करताना आंबिवलीला. विकेट मिळाला. असं म्हणतात घरामध्ये धावत्या घोड्याचं चित्र उगवत्या सूर्याचं चित्र लावून चालत नाहीये, तर त्याच्यापेक्षा तुम्हाला उगवत्या सूर्या अगोदर लवकर उठून घोड्यासारखं पालावं लागतं, तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल. आणि इथे मात्र आपण पाहिलं आता पूर्णपणे बॅकफुटला चाललाय बॅटिंग करणारा आंबिवली संघ. गावदेवी आंबिवली 1.3 चेंडूचा खेळ संपला. 4-3 सध्या परिस्थिती. अतिशय दयनीय अवस्था. प्रचंड दबाव वाढत चाललाय. खोला टाकलाय बॉल, परफेक्ट यॉर्कर. याही वेळेला संधी आहे रनआउटची. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलाय, परंतु स्ट्राईक रोटेट होणार नाहीये. किपरच्या हातामध्ये बॉल थांबलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिल मध्ये हा नियम नाहीये, पण तो आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये हा नियम आहे. तुम्हाला एकाच वेळेला दोन्ही एंड चढवावे लागतात, कारण बऱ्याच मोठ्या स्पर्धांमध्ये हा नियम नाहीये. तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकताय आणि इथे मात्र कोणत्याही प्रकारची रन नाहीये. डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. दबाव पूर्णपणे आहे आंबिवली संघावरती. फलंदाजाला फॉलो करत असताना यावेळेला रनआउटची संधी. विकेट मिळालाय. आता अंतिम 1 बॉल बाकी आहे. फक्त 4. मेगा फायनलच्या मॅच मध्ये धावा फक्त 4 आणि खेळाडू बाद देखील झाले 4. मला वाटतं निलेश गाताडेने जो तालुका संघाच्या अगेन्स्ट षटकार मारला रोहितच्या अगेन्स्ट, तोही महत्वाचा होता. आणि त्यानंतर ओव्हर स्टेपिंग वरती 4 मिळाला, तोही महत्वाचा होता. 4-4 सध्या परिस्थिती. शेवटचा बॉल बाकी आहे. टार्गेट सेट करणारा चेंडू. आकाश मोरे मैदानामध्ये आले, त्यांनी काय बॉलिंग केली बोरगावच्या गोलंदाजाने. अप्रतिम, जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. लॉफ केलाय. लॉंग ऑनला फिल्डर त्यांच्या हातामध्ये. अजून एक धक्का. फक्त 4च धावा. 4-5 विकेट जास्त, रन कमी 2 ओव्हर मध्ये.
आणि चॅम्पियन बनण्यासाठी आता बोरगाव टीमला बनवायच्यात फक्त 5. चला आपण सत्काराकडे जाऊया. आयोजकांना विनंती असेल बक्षीस मित्रांना अगोदर सत्कार आपण करून घेऊया. चला आमचे बाउन्सर, तिन्ही बाउन्सर या प्लीज. 3 बाउन्सर ज्याने गेल्या 5 रात्रीमध्ये दमदार योगदान दिलंय. अंगरक्षक आणि बघा काय त्यांचा फिटनेस आहे. जेपी यांची संपूर्ण टीम त्यांचा विशेष सन्मान आयोजक करतील. तिन्ही आमचे अंगरक्षक. घोले क्या बात आहे. घोलेने मला वाटतं साऊथ इंडियन फिल्म मध्ये चान्स घ्यायला हरकत नाही. काय पर्सनॅलिटी आहे त्यांची. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या द्या बाउन्सर साठी. खरं तर खूप चांगलं काम त्यांनी केलंय. घोले जबरदस्त पर्सनॅलिटी आणि बॉडी बघून भरपूर चांगले. विकी साकोस्कर आणि भरत मोरे त्यांचा आपण सन्मान घेणार आहोत. विकी साकोस्कर आणि भरतभाई गोले. क्या बात आहे. अप्रतिम वाटतंय आपण बाउन्सर आहात. बॉडीगार्ड. तर इकडे विकी साकोस्कर आणि भरत मोरे यांचा सन्मान आपण घेणार आहोत. 3 आमचे बाउन्सर. आणि यानंतर चंदू वाघमारे लाईव्ह टेलिकास्ट टीम एक मेंबर या तुमचा सन्मान आम्ही घेणार आहोत. प्रत्येकाचा आता आभार मानायची वेळ आली कारण हा शेवटचा सामना आहे. कारण स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी तरी ते आमचे संपूर्ण बाउन्सर त्यांचा सन्मान होतोय. चला फक्त 5च बनवायचे आहेत. यानंतर साई प्रीत लाईव्ह टीम मेंबर त्यांचा एक सन्मान आपण घेणार आहोत. चला एक मेंबर या. चंदू चला आपला सन्मान स्वीकारा. आणि यानंतर आमचे बेस्ट स्कोरर निकेत पाटील. स्कोरर मित्र आमचे निकेत त्यांचा सन्मान आपण अतिथी मंचकावरती पाहतोय. आणि तदनंतर आमचे पंच प्रीतम पाटील यांना विनंती असेल संदीप दादांचा सन्मान या ठिकाणी आपण घेतोय. संदीप दादांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळेल. मी प्रीतम पाटील या स्पर्धेसाठी जे आम्हाला पंच लाभले होते त्यांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न शरीरावरती आदळला आणि तदनंतर सिंगल रन्स या ठिकाणी जरूर मिळेल. टार्गेटचा जर का आपण विचार केला तर विजयासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता. आणि सध्याच्या घडीला जर का इक्वेशन आपण पाहिलं तर 10 चेंडू आणि 4 येणारे चेंडू बाकी असतील 10. विजयासाठी रन्स करायचे आहेत 4. स्पर्धेमध्ये चॅम्पियन होण्यासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता असेल मोरिया 11 बोरगाव पेन संघाला. नेक्स्ट बॉल लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेत चेंडू एस्टॅनवरती आदळलाय. विकेट गमावले. तदनंतर आपण जरूर पाहतोय 9 चेंडू आणि 4चं समीकरण. आणि यानंतर आमचे उत्कृष्ट समालोचक निवेदक या स्पर्धेला लीड करणारे समालोचक परमेश पाटील यांचा सन्मान आम्ही घेत आहोत. सोनकार गावचे जबरदस्त या ठिकाणी आमचे समालोचक परमेश पाटील यांचा सन्मान होतोय. खूप चांगलं काम. पेन तालुक्यामध्ये खूप चांगलं ते काम करत आहे. त्यांचा हा सन्मान.
तदनंतर रायगडातील सर्वोत्कृष्ट समालोचक मराठी भाषेवरती ज्यांचं प्रभुत्व आहे असे आमचे सन्माननीय रोशन पाटील तारा सरांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न जरूर होतील. शरीरावरती चेंडू आदलला आणि तदनंतर एक सिंगल रन्स जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 2 रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू आणि 3चं समीकरण. बोरगाव टीम ह्या षटकाराने संघ मात्र चॅम्पियन ठरतोय. शूरवीर शंभूराजे चषक च्या पर्वातील चॅम्पियन संघ ठरलाय मोरया 11 बोरगाव पेन. खूप साऱ्या शुभेच्छा या टीमला आपण देऊया. जबरदस्त खेळ राहिलाय या संघाचा आणि हा संघ मात्र या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरलाय. फटाकांच्या आतिषबाजीत